बघा किती छान झाला आपला नारळी भात, एकदम मोकळा मोकळा सुटसुटीत, अगदी खायला पण तेवढाच टेस्टी. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला तर आपण रक्षाबंधन स्पेशल नारळी भात बनवूया. आता त्यासाठी हे बघा, घरचंच साहित्य, बाकी काही लागत नाही आणि नवीन असणाऱ्यांना पण सहज जमेल इतका छान होतो हा भात. 1 वाटी तांदूळ घेतला, त्याच वाटीने 1 वाटी गूळ घेतला, पाववाटी शेंगदाणे घेतले, 2 लवंगा आणि 2-3 वेलदोडे आणि 2 चमचे तूप लागणार आहे आपल्याला. आता हे आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊ आणि भिजत टाकू 10 मिनिट. हे बघा, तांदूळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतले आणि शेंगदाणे आहे ना आपले, हे बघा थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याच्यात भिजत ठेवायचं. आहे आपण थोडा वेळ भिजत ठेवूया आपण. आता तोपर्यंत आपण फोडणी देऊन घेऊया. आता पुढे तर कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून घेऊ आपण. त्याच्या आपल्याला हे बघा 2 लवंगा आहे ना, 2 लवंगा टाकून घ्यायच्या. आपण जो धुवून ठेवलेला तांदूळ आहे तो परतून घेऊया आपण याच्यात. आता 1 वाटीला 2 वाटी पाणी टाकायचं. तुम्ही 2 वाटीचं करणार असाल तर 2 वाटी गूळ घ्यायचा, सेम प्रमाण घ्यायचं. आता बघा, आता तांदूळ आपण परतून घेतले. आता याच्यात त्याच वाटीने 2 वाट्या पाणी काढून घेतले. बघा, ते पाणी टाकून मोकळा राईस करून घेऊ आपण. आता 4 शिट्ट्या करून घेऊ आपण. बघा किती छान मोकळा मोकळा राईस झाला आपला. आता आपण ताटात काढून घेऊ किंवा परातीत काढून घ्यायचा. हे बघा, आता आपण ताटात काढून घेतला आहे. किती छान मोकळा झाला. बासमती तुकडा राईस आहे ना, खूप सुंदर सुवास येतो. सुवासिक तांदळाचंच करायचं तुम्ही पण. आता 1 वाटी गूळ आहे ना, आपण याच्यात मिक्स करून घेऊया. गरम येतोवरच करून घ्यायचा, म्हणजे गूळ छान मिक्स होतो त्याच्यामध्ये. पुरा मेल्ट होतो मग व्यवस्थित. आपला गूळ विरघळला आहे बघा. आता त्याच्यात आपण 1 वाटी नारळाचा चव टाकून घेऊ. हे पण एकत्र करून घेऊ. थोडंसं मी केशर पण काढून ठेवलं आहे, ते पण टाकणार याच्यामध्ये. छान आता एकत्र करून घ्यायचं आपण असं. बासमती राईस असल्यामुळे इतका सुंदर वास येतो आहे ना. मोगरा बासमती राईस तुम्ही एकदा वापरून बघा, खूप सुंदर सुवास येतो. आता आपण कुकरमध्ये याला हे करून घेऊ. हे बघा, आता नारळाचा चव आणि गूळ एकत्र करून झाले आपला. आता याच्यामध्ये आपण कढईमध्ये 1 मोठा चमचा तूप टाकलं आहे. तर हे भिजवलेले शेंगदाणे नाही सोलून घ्यायचे आणि मग परतायचं तुपामध्ये. बघा, कढईमध्ये तूप टाकलं आपण, शेंगदाणे परतून घेतले. ते शेंगदाणे भिजवलेले सालून घेतले आपण, ते परतले आणि त्याच्यामध्ये आता आपला भात परतून घ्यायचा. छान त्याला आता वाफ आणून घेऊ आपण. नारळी भात आपला तयार. त्याच्यात थोडंसं केशर दूध घालेलं का मी, थोडंसं वाफ येऊ दे त्याला आधी. याच्यात आपण आता वेलची पूड टाकून घेऊ. सुंदर सुवास येतो आहे.
छान आरोमा सुटला की आपले शेंगदाणे पण छान दिसत आहेत त्याच्यामध्ये, काजूसारखे. तर 1-2 मिनटं आपण हलक्या हाताने करायचं. बघा किती छान झाला. थोडंसं केसर दूध टाकले मी त्याच्यामध्ये. केसर भाजून घेतलं, 2 चमचे दुधामध्ये टाकून ठेवलं, ते टाकले. आता बघा किती छान दिसतं आपलं नारळी भात. एकदम मोकळा सुटसुटीत होतो बघा, अजिबात चिवट होत नाही, काही नाही. तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू. आता सर्व करून घेऊ आपण.